नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता मेथी निघालेली आहे, छान ताजी ताजी आणि हिरवी हिरवी. तर आपण आता त्याचे थालीपीठ करणार आहे. आता तुम्ही थालीपीठ म्हणा, थेपले म्हणा, तर त्याला नाव तुम्ही द्यायचं आहे. तर आता हे साहित्य पाहून घ्या तुम्ही. एक हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं याची पेस्ट केलेली आहे. थोडासा ओला कांदा घेतलेला आहे आपण कापून बारीक. थोडा कोथिंबीर आहे, थोडी मेथी घेतलेली आहे बारीक, आणि थोडी आपली ही कस्तुरी मेथी आहे. थोडं दही घेतलेले आहे आणि 2 वाटी कणिक घेतलेली आहे, आणि हे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. एका वाटीला 1/4 घ्यायचं, आणि तीळ आहे आणि ओवा आहे, आणि आपण टाकायला तेल आहे. तर आता आपण भिजूया याला. तर याच्यामध्ये 2 वाटी कणिक टाकलेली आहे, हे बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकलेली आहे. आपल्या आवडीनुसार घ्यायचं. ही मेथी टाकायची. मेथी धुवून घेतलेली आहे, आणि हे सगळं टाकल्यानंतर तसंच भिजवायची. पाणी टाकलं तर लागलं तर टाकायचं थोडंसं. पहिले पाणी टाकायचं नाही. त्याच्यानंतर ही थोडीशी याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे आपण, आणि हा ओला कांदा टाकलेला आहे, आणि ही थोडी कस्तुरी मेथी आहे, याला थोडंसं हे करून टाकायचं. या कस्तुरी मेथीनं छान टेस्ट येते. आणि याच्यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे, एक अंदाजानं अर्धा चम्मच एवढा. असं चांगलं हे करून टाकायचं त्याला हाताने. आणि तीळ हे अंदाजानं चमचाभर घ्यायची. झालं. आता हे टाकलं आपण. त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, आणि थोडीशी हळद, थोडंसं धना जिऱ्याचं पावडर, हळद. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया. एवढं तेल घेतलेलं आहे, आणि थोडंसं लाल मिरचीचं तिखट. आणि याच्यामध्ये हे दही घेतलेलं आहे मी. दही खूप आंबट नाही आहे. दही याच्यासाठी घेतलं की आपण मेथी बारीक कापलेली आहे. केव्हा केव्हा काय होते की ते कडसर मारते दह्यामुळे, मग हे होत नाही ते, म्हणून याच्यात दही टाकूया एवढं. आणि आता याला भिजवूया. याच्यामध्ये आता पाणी टाकायचं नाही सध्या. हे आता आपण भिजवलेलं आहे, याला 10 मिनटं रेस्ट देऊया आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या थालीपीठासोबत टोमॅटोची चटणी करायची आहे. तर आता आपण हे टोमॅटो असे कापून घेऊया. आणि गॅस पेटवूया. याच्यामध्ये थोडं तेल टाकूया. आणि हे टोमॅटो असे ठेवूया. याच्यावर झाकण लावून ठेवून द्यायचं. ते होत राहते गॅसवर, मग पलटून घ्यायचे. याच्यावर असं झाकण घेऊन होऊ द्यायचं. तिथपर्यंत हे होऊन जाते. आणि आपण आता चटणीची तयारी करूया. आता
आता आपण याला लाटायला घेऊया. छान छोटे छोटे उंडे करायचे, कारण पोळपाट लहान आहे थोडंसं, म्हणून त्या हिशोबानं करायचं. तर ही आपण लाटून घेतली आहे. तर याला असं थोडंसं तेल टाकायचं याच्यावर आणि हे असं तेल लावून घ्यायचं याला. थोडीशी अशी कणकी भुरायची. परत याला हे करायचं, परत याला असं तेल लावून घ्यायचं आणि हे असं करायचं. आता तुम्हाला गोल लाटायची आहे, त्रिकोणी लाटायची आहे, तर तुमच्या हातात आहे कसं लाटायचं आहे ते. आणि या तव्यावर टाकायची अशी. आता याला चांगलं हे करायचं. आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं. आता तर तुमच्या चॉईसचा प्रश्न आहे, तुम्हाला कशात आवडते, तेलात आवडते, तुपात आवडते. याला चांगलं शिकून घ्यायची. असे चांगले काठ हे करून घ्यायचे. छान क्रिस्पी होते आणि चवीलाही चांगली वाटते आणि टिकते पण ते प्रवासात वगैरे नेलं तरी, आणि सॉफ्ट राहते, कडक नाही होत. ही आता आपली झालेली आहे. हे शिजून आपलं असं झालं आहे. आपण तेलावर शिजवलं होतं ना टोमॅटोला कापून, तर याला असं ठेचून घ्यायचं किंवा मिक्सचर असेल तर त्याने असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता याला तडका मारायचा, याच्यात तेल टाकायचं, थोडं तेल तापू द्यायचं. आपले हे छान थालीपीठ तयार झालेले आहे आणि सुंदर झालेली आहे. टेस्ट पण खूप छान झालेली आहे. याच्यात आता लसूण टाकायचा, हा हे थोडंसं मोहरी, थोडंसं जिरं आणि हा थोडंसं हिंग टाकायचा. चांगलं असं हे करून घ्यायचं छान. आणि हा तडका याच्यामध्ये देऊन द्यायचा. आणि थोडंसं चवीपुरतं लाल तिखट, लाल मिरचीचं पावडर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये चवीपुरती साखर टाकायची. आणि हा आपण कापलेला कांदा कच्चा टाकायचा याच्यामध्ये. आणि हा पातीचा कांदा आणि ही कोथिंबीर. आणि खरंच सांगते मी तुम्हाला, याची टेस्ट इतकी सुंदर होते या थालीपीठासोबत खायसाठी. आणि थालीपीठ छान नरम राहतात, आपल्याला घेऊन जाता येतात. ही अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तर आता याला आपण काढून घेऊया. आपले हे छान पीठ तयार झालेले आहे आणि ही छान टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. याची सुंदर चव होते
आणि थालीपीठ खरंच खूप छान झालेली आहे. तर तुम्ही असं करून बघा. थोडं जरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.